नमस्कार मित्रांनो, आता मी आलेलो आहे गाडी घेऊन. आता नंबरवरती लावलेली आहे आणि आता मी आपल्या पाठीमागे रिक्षामध्ये थोडासा आराम करून घेऊया. आता तुम्हाला दाखवू का किती पैसे झालेत ते तुम्हाला आता दाखवावं लागेल. की आता धंदा जस्ट मी आता घरून आलो आहे. आज भरपूर लेट झालं धंद्यावरती यायला. काही कारणास्तवमुळे आज जरा लेटच आलो धंद्यावरती आणि तरी येऊन चांगला धंदा केलेला आहे त्या मानाने. आणि आता आपण पर्स ठेवलेली आहे. आता त्याच्यामध्येच आपण पैसे जेवढा धंदा वगैरे करणार त्या ह्या बॉक्समध्ये आपण ठेवणार आहोत. ह्याच्यामध्ये काय होतं की अशा बॉक्स जर घेतला, ह्याच्यामध्ये तुमचं गॉगल, तुमची पर्स, तुमचे पैसे किंवा जेवणाचा डबा लहानसा आणि इतर अशा चांगल्या गोष्टी तुमच्या ह्यामध्ये बसू शकतात. अशा प्रकारचं जरी तुम्ही बॅग वगैरे घेतली तर अतिउत्तम तुमच्यासाठी असणार आहे. तर आता पैसे आपण मोजून घेऊया. आपण पहिलीच ट्रिप मारलेली आहे आणि आपली 140 रुपयाची ट्रिप पडलेली आहे. 140 रुपयाची ट्रिप पडलेली आहे आपली जाऊन येऊन. आता ह्याच्यानंतरचा धंदा आपला 11-11:30 वाजेपर्यंत होत राहणार आणि आपण करत राहणार आणि आपला धंदा चांगला आपण आपल्या पद्धतीने करत असतो. 1100-1200 होत असतो आणि त्याच धंद्यामधून आपण बचत करण्याचा प्रयत्न जरूर करणार आहोत आणि करत असतो सुद्धा. आणि भरपूर लोकांना प्रश्न पडत असतो की रिक्षा चालक दिवसाला भरपूर कमवतात तरी बचत का करू शकत नाही. तर याचं मोठं कारण आहे की रिक्षा चालकांच्या गाडीवरती कर्जाचा डोंगर आहे. 8-9 हजार ते 10,000 रुपयाचा हप्ता आहे. दुसरी गोष्ट अशी की घर चालवायचं असतं. तिसरी गोष्ट अशी की मुलांचं शिक्षण आहे. चौथी गोष्ट अशी की रिक्षाचालकांच्या गाडीचा खर्च, मेंटेनन्स, ऑइल, पाणी, भरपूर अशा प्रकारचं गोष्टी आहेत, त्या सर्व मॅनेज कराव्याच लागतात. आणि पाचवी गोष्ट आहे तो म्हणजे लहान मुलांच्या खाऊचा खर्च. जास्त नसून तो छोट्या पद्धतीनेच आहे, पण तो सर्व 1100-1200 रुपयामध्ये धंदा केल्यानंतर त्याच्यामधून सर्व ॲडजस्टमेंट करावी लागते. रिक्षाचालकांचं डेलीचं अशाच प्रकारचं रुटीन असू शकतं कोणाचं आणि कोणाचं नाही. दररोज खर्च म्हणजे पैशाचं वेस्टेज. तर आपण एक नियमितप्रमाणेच आपल्या धंद्याचं हे केलं पाहिजे, धंदा केला पाहिजे. आणि भरपूर वेळा असं होतं की धंदा करत असताना, आर्थिक व्यवहार करत असताना आपण सामंजस्यपणे केला पाहिजे. आपल्या समोर 1100-1200चं टार्गेट ठेवून नक्की धंदा केला पाहिजे. धंदा नसला तरी करावाच लागणार आहे. कितीही काही केलं तरी 1100, 900, 800, 700, 800, 900, 1000 एवढाचपर्यंत झालाच पाहिजे. चला, याच ठिकाणी आपण व्हिडिओ थांबूया. बरेच दिवस झालं व्हिडिओ टाकला नव्हता, म्हणून म्हणलं आज छोटासा व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा. तर इकडेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.